श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस उपवासाबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। हा उपवास आपण का करावा, कोणी करावा, उपवासासाठी आपण कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ चुकूनही आपण या वसुबारस उपवासासाठी खात नाही। त्याचप्रमाणे आपल्याला उपवास जो आहे तर एक पदार्थ खाऊन सोडला जातो, तो पदार्थ कोणता आणि आपण उपवास सोडताना कोणत्या चुका करू नये तरच आपल्याला या उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। दिवाळी हा सर्वात मोठा सण। वसुबारस या दिवशी दिवाळीची सुरुवात होते आणि भाऊबीजेला हा सण संपतो। दिवाळी हा 5 दिवसांचा सण असतो आणि वसुबारसेचा जो दिवस आहे तर या दिवसाला सुद्धा तितकेच महत्त्व आहे। या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते, म्हणजे धेनू वासराची पूजा जी आहे तर ती आपण वसुबारस दिवशी करत असतो। आता आपण हा जो उपवास करतो तर फक्त उपवास करायचा नाही तर आपल्याला या दिवशी पूजासुद्धा करायची आहे। मग ही पूजा कशी करायची तर तुम्ही प्रत्यक्ष गायीची पूजा करू शकता। तुमच्या घरी गाय असेल, वासरू असेल त्याची पूजा करा, किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन किंवा आजूबाजूला शेजारी गाय असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा प्रत्यक्ष ही पूजा करू शकता। परंतु शहरी भागामध्ये प्रत्यक्ष पूजा करणे शक्य होत नाही। मग अशा वेळेला काय करायचं तर आपल्या देवघरामध्ये जर कामधेनूची मूर्ती असेल तर या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे। आता प्रत्यक्ष गायीची जेव्हा आपण पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे। त्या अगोदर आपल्याला एका बाजूला दिवा लावून ठेवायचा आहे। गायीच्या पायावरती पाणी ओतल्यावर तिला हळदी कुंकू लावायचं आहे, पायावरती कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर अक्षतासुद्धा आपल्याला व्हायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला गायीला धूप, दीप, अगरबत्ती, निरंजनाने ओवाळायचं आहे आणि यानंतर गायीच्या गळ्यामध्ये फुलांचा हार जो आहे तर तो सुद्धा घालायचा आहे आणि गायीला नैवेद्य द्यायचा आहे। आता वसुबारस या दिवशी खास नैवेद्य असतो, तो म्हणजे बाजरीची भाकरी, गूळ आणि तूप। परंतु हे तूप जे आहे तर ते गायीचं नसावं। जर तुम्हाला गायीच्या तुपा व्यतिरिक्त दुसरं तूप मिळालं तर ते तुम्ही वापरा, म्हणजे म्हशीचं तूप। परंतु जर ते मिळालं नाही तर तुम्ही फक्त बाजरीची भाकरी आणि गूळ असा नैवेद्य देऊ शकता, किंवा उडदाचे जे वडे आहेत तर तो जरी नैवेद्य दिला तरी सुद्धा चालेल, किंवा मग तुमच्या घरामध्ये जे काय तुम्ही बनवलेलं असेल तर तो सुद्धा नैवेद्य तुम्ही देऊ शकता। मुठभर हिरवा चारा सुद्धा गायीला द्यायचा आहे। तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला प्रत्यक्ष गायीची पूजा करायची आहे। परंतु प्रत्यक्ष गायीची पूजा करणे शक्य नसेल तर कामधेनूची मूर्ती जी आहे तर ते आपल्याला एका पाटावरती मांडून तिची तुम्ही याच प्रकारे पूजा करू शकता। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जर कामधेनूची मूर्ती नसेल तर गोपद्माची रांगोळी काढून त्याची पूजा करायची आहे, किंवा तुम्ही गाय वासराचं चित्र तांदळाच्या साहाय्याने किंवा रांगोळीचा वापर करून काढू शकता आणि त्याची सुद्धा पूजा करू शकता। तर अशी थोडक्यात साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। बऱ्याच महिला या दिवशी आपल्या मुलांसाठी वसुबारसेचा उपवास करत असतात, व्रत करत असतात। त्याचप्रमाणे हा दिवस जो आहे तर तो गायीप्रती आपली एक कृतज्ञता म्हणून सुद्धा साजरा केला जातो। आता उपवास जो आहे तर तो कोणी करावा तर ज्या सौभाग्यवती आहेत, मूल असलेल्या, मूल नसलेल्या, त्याचप्रमाणे ज्यांचे पती हयात नाहीत तर त्या स्त्रियासुद्धा हा उपवास करू शकतात। आता हा उपवास आपण का करावा तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी। गाय जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानली जाते। त्याचप्रमाणे 33 कोटी देवतांचं वास्तव्य जे आहे तर ते गायीमध्ये असतं आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा जी आहे तर ती केली जाते। आता हा जो उपवास आपण करणार आहोत तर या दिवशी आपण उपवासाचे सर्व पदार्थ खाऊ शकतो, परंतु आपल्याला गायीच्या दुधापासून किंवा गायीच्या तुपापासून बनलेले जे पदार्थ आहेत तर ते चुकूनही खायचे नाहीत। कारण वसुबारस हा एक असा दिवस आहे की या दिवशी गायीच्या दुधापासून बनलेले पदार्थ असतील किंवा गायीचं दूध असेल त्यापासून आपण जर दही तयार केलेलं असेल, तूप तयार केलेलं असेल तर याचा वापर जो आहे तर तो करायचा नसतो। या दिवशी आपण हे पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खायचे नाहीत। त्याचप्रमाणे आपण कामधेनूची जेव्हा पूजा करतो तर तिला अभिषेक करताना सुद्धा गायीच्या दुधाचा आपल्याला वापर जो आहे तर तो अजिबात करायचा नाही। पंचामृताचा सुद्धा अभिषेक करायचा नाही। तुम्ही इतर देवांना अभिषेक करण्यासाठी गायीचं दूध वापरू शकता, परंतु खाण्यामध्ये
किंवा आपण जो गाईला नैवेद्य दाखवतो त्यामध्ये गाईच्या दुधाचा वापर किंवा दुधापासून बनलेले जे पदार्थ आहेत तर याचा वापर मात्र आपल्याला या दिवशी अजिबात करायचा नाही। इतर जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता। या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सात्विक राहायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपवास जो आहे तर तो कधी सोडायचा आहे, तर या दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे जे कोणी एकादशीचा उपवास करत आहेत तर त्यांनी मात्र हा उपवास दिवसभर उपवास करायचा आहे, दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे। परंतु ज्यांचं रमा एकादशीचं व्रत नाही किंवा जे एकादशीचे उपवास करत नाहीत, फक्त ज्यांचा वसुबारसेचा उपवास आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री हा उपवास सोडायचा आहे। आता उपवास सोडण्यासाठी खास एक पदार्थ जो आहे तर तो खाल्ला जातो, तो म्हणजे गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी। परंतु जर तुमच्याकडे गवारीची भाजी नसेल, म्हणजे तुम्हाला जर अवेलेबल झाली नाही गवार किंवा बाजरीचं पीठ अवेलेबल झालं नाही, तर अशा वेळेला तुम्ही सात्विक अन्नपदार्थ जे आहेत तर ते खाऊन उपवास सोडू शकता। परंतु या दिवशी गहू आणि मूग जे आहेत तर ते खाल्ले जात नाहीत। त्यामुळे आपल्याला या दिवशी बाजरीऐवजी तुम्ही ज्वारीची भाकरी करू शकता किंवा तांदळाचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊन उपवास सोडू शकता। परंतु गव्हाचे पदार्थ आणि मूग जे आहे तर ते खाणं मात्र आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे। त्यामुळे आपल्याला या दिवशी उपवास सोडण्यासाठी तळलेले पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा बनवायचे नाहीत। तुम्ही भजी वगैरे बनवायचा जरी विचार करत असाल तरी मुगाची भजी जी आहेत तर ती मात्र आपल्याला चुकूनही बनवायची नाहीत। तर असे जे काही पदार्थ आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत। त्याचप्रमाणे जो पदार्थ उपवास सोडण्यासाठी असतो तर मिळाला तर तोच पदार्थ खाऊन हा उपवास सोडा किंवा तुम्ही दुसरं कोणतंही सात्विक अन्न ग्रहण करू शकता। उपवास जो आहे तर तो सोडताना चुकूनही तामसिक अन्नपदार्थाचं सेवन करायचं नाही, जसं की मांसाहार असेल किंवा कांदा लसणाचा वापर आपल्याला त्या जेवणामध्ये करायचा नाही। तळलेले पदार्थ असतील, मसालेदार पदार्थ असतील तर याचं सेवन करणं सुद्धा आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी जर आपल्या दारामध्ये गोमाता आली तर आवर्जून तिची पूजा करा, आवर्जून तिला काही ना काही खायला द्या। कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये ही गाय जी आहे तर ती जात असते आणि म्हणूनच आपल्याला गाईला हाकलून न लावता तिला काही ना काही खायला द्यायचं आहे। गाईचा जो उंचवटा आहे म्हणजे तिच्या पाठीवरती एक उंच भाग असतो तर त्यावरून आपल्याला नक्की हात फिरवायचा आहे। कारण जो व्यक्ती गाईच्या या अंगाला स्पर्श करतो त्याची जास्तीत जास्त प्रगती होत असते। गाय त्याची जी काही मनोकामना आहे तर ती पूर्ण करत असते। त्याचप्रमाणे आपण जेव्हा गाईची पूजा करतो यानंतर आपली जी इच्छा आहे तर ते आपल्याला गाईच्या कानामध्ये सांगायची आहे। परंतु हे सर्व करताना आपल्याला सांभाळून करायचं आहे। तुम्ही गोशाळेमध्ये वगैरे जाऊन या गोष्टी करणार असाल तर ती गाय तुम्हाला मारणार नाही याची खात्री करूनच तुम्हाला गाईला स्पर्श करायचा आहे आणि गाईच्या कानामध्ये इच्छा बोलायची आहे। त्याचप्रमाणे बघा, गाईचं जे खूर असतं म्हणजे गाईचं जे पाऊल असतं तर त्याच्या खाली जी माती आहे तर ती सुद्धा तुम्ही तुमच्या कपाळाला गाईचा आशीर्वाद म्हणून लावू शकता। गाईच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तर गोमूत्रामध्ये गंगेचे सुद्धा वास्तव्य आहे। तर एवढी ही जी गाय आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते। त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये कलह, किरकिर, कटकट या गोष्टी करायच्या नाहीत। घरातलं वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे। कारण आपण कितीही व्रत केले, कितीही उपवास केले आणि जर घरामध्ये किरकिर असेल तर आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती वाढते आणि जेव्हा नकारात्मकता वाढते तेव्हा आपण केलेल्या व्रताचं किंवा उपवासाचं फळ आपल्याला मिळत नाही।